नमस्कार. अगदी सर्वांना आवडणारा परफेक्ट खमंग ढोकळा कसा बनवायचा, त्याचप्रमाणे ढोकळा करताना कोणती चूक करू नये आणि अगदी परफेक्ट ढोकळा जमला आहे हा कसा ओळखायचा, त्याचप्रमाणे आपल्या भांड्याला अजिबात चिकटणार नाही, तशा सर्व टिप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सर्वप्रथम आपण इथे एकाच वाटीने माप घेतलेला आहे. 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे. हा रवा मी थोडासा नॉर्मल भाजलेला आहे. तुम्ही कच्चा वापरला तरी चालेल, मात्र थोडासा नॉर्मल मी भाजून घेतलेला आहे. अगदी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे कलरसाठी आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता इथे तुम्ही दही वापरू शकता, ताक वापरू शकता किंवा लिंबूही वापरू शकता थोडासा खट्टापणासाठी. इथे मी 1 वाटी ताक घेतलेला आहे. दही जर घेणार असाल तर अर्धी वाटी घ्यायचं. आता इथे पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, जेवढं आपलं बेसन आणि रवा आहे ना तेवढं पाणी घ्यायचं. आता इथे मी 1 वाटी ताक आणि अर्धी वाटी पाणी, अशा प्रकारे 1.5 वाटी मी ताक आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना पूर्ण गुठळी काढून घ्यायचं आणि हे जे बॅटर आहे थोडंसं फेटलून घ्यायचं, जेणेकरून बेसन आणि रवा हलका होईल. आता आपण रेस्टसाठी बॅटर ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये किंवा कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. लिंबू घातलेला आहे, जेणेकरून आतील बाजू काळी होणार नाही. आता या बॅटरमध्ये आपण 2 चम्मच तेल घातलेलं आहे आणि पुन्हा छान फेटलून घ्यायचं. जेवढं तुम्ही बॅटर फेटाल ना तेवढा आपला ढोकळा जो आहे तो खमंग आणि जाळीदार बनतो. त्यामुळे एक 5 ते 10 मिनटं छान असं फेटलून घ्यायचं हे बॅटर. आता इथे मी 1 साचा इनो वापरणार आहे. तुम्ही ते सोडा किंवा बेकिंग पावडरही वापरू शकता. आता मात्र सोडा घातल्यानंतर थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं, जास्त फेटलायचं नाही. सोडा घातल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं फेटलून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आतून आणि हे जे बॅटर आहे ते घालायचं आणि थोडंसं बॅटर टॅप करायचं, जेणेकरून यातील बबल्स आहेत ते निघून जातील. पाणी गरम झाल्यानंतरच हे बॅटर ढोकळा उकडण्यासाठी ठेवायचा, थंड असताना ठेवायचा नाही. ढोकळा आपला जाळीदार होत नाही. अगदी महत्त्वाची टिप्स आहे. आणि इथे मी 3 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत. 3 शिट्ट्यानंतर पाहू शकता आपला ढोकळा असा तयार झालेला आहे. आणि हा ढोकळा थंड होण्यासाठी ठेवायचा, गरम असताना कट करण्यासाठी घ्यायचा नाही. आणि एक महत्त्वाची ओळख आहे, पाहू शकता बाजूने आपला ढोकळा पूर्ण उचललेला आहे. अशा प्रकारे आपला कळतं की ढोकळा आपला परफेक्ट जमलेला आहे. आणि पाहू शकता भांड्याला आतून अजिबात चिकटलेलं नाही. असा हा जाळीदार आणि खमंग असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. गरम असताना आपण हा ढोकळा बाहेर काढायचा नाही. थोडासा नॉर्मल गरम असताना आम्ही हा कट करायला घेतलेला आहे. गरम असताना कट करण्यासाठी घेतला तर याचे पीसेस व्यवस्थित होत नाही, त्यामुळे थोडासा थंड होऊ द्यायचा आणि याचे पीस करायचे. पाहू शकता अगदी जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण तडका देण्यासाठी कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. कढीपत्ता, मोहरी आणि हिरवी मिरची आणि हिंगही घातलेला आहे. हिंग घातलेला व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. अर्धी वाटी पाणी आणि 1 चम्मच साखर घालून तडका देऊन घ्यायचा आणि हे पाणी अगदी थोडं अशा प्रकारे ढोकळ्यावरती घालून घ्यायचं. तयार आहे अगदी परफेक्ट खमंग ढोकळा. कशी वाटली रेसिपी, आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर कमेंट करा. धन्यवाद.